उल्लासनगर कथित धर्मांतरण मामले के पीड़ित परिवार से बीजेपी विधायक नितेश राणे की मुलाकात। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। उल्लासनगर में हुआ धर्मांतरण का कथित मामला, विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में 2 साल बाद मामला दर्ज होना, 10 लोगों के खिलाफ और इस्लाम कबूलने वाली बालिग हिंदू लड़की समेत। तो इस पूरे मामले की 2 खबरें हमने आपको दिखाई। पहले एक दिखाई थी और अभी हाल ही में आपको तुरंत एक खबर दिखाई है। अब उसका दूसरी खबर का हम भाग बता रहे हैं कि बीजेपी विधायक जब सकल हिंदू समाज की रैली का नेतृत्व जो है कथित धर्मांतरण, लैंड जिहाद वगैरह वगैरह कथित आरोपों के खिलाफ यहां पर नेतृत्व करने पहुंचे थे, तो उन्होंने दृष्टि चौधरी की मां पिता उनसे घर पर जाकर मुलाकात की। किस तरह से ये मुलाकात हुई है, इस मुलाकात के दौरान क्या क्या बातें हुई है, सुनिए। कल्पना जी थोड़ा मागे थोडंसं कॅमेरा किरण पाटील संदर्भातला विषय आहे, धर्मांतर केलेलं आहे। भांडण करायला चालू केली आणि ती मुस्लिमांबद्दल जास्त बोलायला चालू केली आपलं असं तिचं माइंडमध्ये फील करायला लागलं। तिला विचारायला लागले की सगळं म्हणून शिकत होतं, मी युट्यूबवरनं शिकते, माझे मैत्रीण आहेत, मी तुमच्यासोबत बघते हे सगळं, तो तुम्ही लोक पण शिका, तुम्हाला मुसलमान धर्म मागे किती काळ राहिली लहानपणापासून नर्सरीपासून आता हे जे मुसलमान बरोबर किती 1.5 वर्ष म्हणजे घरात नाही गेली 1.5 वर्ष पूर्ण भाषण बदलले। आणि जेव्हापासून आम्हाला कळालं होतं 2022 पासून, तेव्हापासून कंटिन्यू आम्ही प्रयत्न करतो तिला नाही म्हणजे होते आणि तेव्हा मला एवढा सपोर्ट पोलिसांना अगोदरचे ते होते जे इन्चार्ज, ते पहिल्या दिवशीच्या स्टेटमेंटवरतीच ते गोष्ट संपवत होते, ते पुढे काही होतच नव्हतं। आता ते पडवळ सर आले तर तेव्हापासून थोडासा आम्हाला आधार मिळाला, नाहीतर म्हणजे आमचं इथं जगणं मुश्किल झालं होतं आम्हाला। आजूबाजूचे काय त्रास देतात तुम्हाला? मग घरात बसून मारलं होतं आम्हाला, का तर तुम्ही का धर्मांतर करत नाही म्हणून। माझं दिवारा वगैरे जाळला, देव तोडले पूर्ण, ते गणपतीच्या मूर्ती फुटले, आम्ही फुटून मारलं। धर्मांतर नाही करत नाही आणि मुलीला आम्ही हे करत होतो, तर मुलगी घर विकायला सांगत होती, तुला घर विकायचं नाही तर मग मला माझ्या हिसाबाने करतो, तुझ्या हिसाबाने केलं, मी घर डेव्हलप केलं, व्यवस्थित करून घेतलं, तर तिला जसं आवडायचं तसं तेही प्रयत्न केले की तिच्या हिसाबाने, मुलगा बोलला त्याच्या हिसाबाने करा तर ती समजेल म्हणून, तर ते पण केलं। तर त्याच्यामुळे मग कर्ज त्या लोकांनी आमचे आधार कार्ड वगैरे दिले, आम्हाला रेफरन्स देऊन, फोन नंबर देऊन कर्ज काढले। मुलीच्या नावावर आता 4 ते 5 लाख रुपये कर्ज केले आमच्याकडूनही, आमच्या मिस्टरांच्या बँकेतून पण पैसे काढून घेतले। सगळ्या गोष्टी पोलिसांना सर्व गोष्टी सांगितल्या, लिखित पण दिले। कारवाई काय आता हे 1 तारखेपासून 22 तारखेपासून कंटिन्यू चालू FIR झाल्यापासून, आणि काय झालंय? कारवाई सुरू झाली? कारवाई सुरू झाली, FIR झाली, कारवाई सुरू झाली। पण हे तुम्हाला जे आतमध्ये येऊन जे लोकांनी मारलं त्या लोकांवर काय केसेस? त्यांचे 12 तारखेला त्याला मॅडमने केलं होतं अरेस्ट, त्या मॅडमनेच केलं होतं। कंप्लेंट होती, काही झालं नव्हतं नाही, काय नाही झालं। काय झालं? एवढं आतमध्ये तुमच्या घरात घुसून मारलं किंवा तुमच्या मंदिरं तोडली, तुम्हाला चटके दिले, या गोष्टीवर कुठला कलम घेतला? काहीच नाही, MC केलं फक्त MC
नाही गुन्हा दाखल नाही केला. हेच मैडम होती यांच्या मी ट्विटर कंट्रोल का कंप्लेन पण किए थे। रात को 12 बजे मैं इनके पास लेके गया था विठलवाड़ी पुलिस स्टेशन में। इन्होंने हमको ऐसा भगाया था जैसे मतलब हम रोड के एक भिखारी है, और इनका FIR होना चाहिए क्योंकि इन्होंने हाथ लगाया था उनको झटका दिला है मैडम। पर इन्होंने NC तक नहीं, उस टाइम में वो तुम्ही होता का विषय नाही, ह्या कोणाबद्दल वैयक्तिक हा विषय नाही, तेव्हा त्याच्या पद्धतीचा FIR घेतला पाहिजे होता, कारण त्यांना चटका दिलेला आहे. त्यावेळी त्याला विचारा ना, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं का ताई? 12 आणि कारण काय माहिती ना, आता हे बिचारे सामान्य लोक आहेत, ते तुमच्या दबावाखाली बोलणारच एवढं. तर ते 12 ऑक्टोबरला ह्या मॅडमने त्याला अरेस्ट केलं आणि सुटल्याच्या नंतर तो पळून गेला इथून, ते नाही राहत आता. आणि आता पण नाही. अमरनाथ में रहने को गया था वो फ्लैट में, लेकिन हम लोग उधर से करने के लिए बहुत कोशिश कर रहे हैं। अमरनाथ का जो पुलिस है ना, तो हम लोग को फोन में दम देता था, उधर से जाएगा नहीं तो तुम लोग को मार के भागेगा, तुम लोग अंदर कर तुम्ही देगा। लोक कशाला जातात त्याच्या अरे उस टाइम पे हमको फ्लॅटवर? पुलिस वाला साथ देता था सर। आज हमारा ये लड़की घर में होता था, लेकिन पुलिस वाला, अमरनाथ पुलिस वाला जरा भी साथ नहीं। हमको इतना है कि सलीम चौधरी अमरनाथ पुलिस वाले से टोटल मिला हुआ है। हमको जब भी जाता था तो हमको दम देता था। अमरनाथ पुलिस वाला पूरा उन लोग को साथ में दिया, हमारा साथ में कुछ नहीं किया। हमको उल्टा अमरनाथ पुलिस वाला दम दे रहा है कि तुम लोग उधर से तुमको जाना अरेस्ट क्यों करने नहीं। के लिए आओ क्या उधर? तुम लड़की का फ्लैट पे गए तो तुमको उधर से मैं अरेस्ट बोला किया, लड़की को तुम मैं जाते हो। पूछताछ करने गया था, उसका बर्थडे था, केक देने गया था, बोलते उधर से अभी का भी निकलो, नहीं तो तुम लोग। पुलिस ही बोल रहे थे. हाँ, वो रिकॉर्डिंग मुलीचा था 25 तारखेला बर्थडे असतो ना, तर बर्थडेचा दोन्ही बहीण भावंडाचा एकच दिवस आहे, एकच तारीख, एकच दिवस आहे. तर खूप मोठा सेलिब्रेट करतो. त्या वर्षी गेल्या वर्षी होते तर मिस्टर गेले होते तिला केक वगैरे घेऊन. पोलिसांनी आम्हाला तिथून फोन केला, तुम्ही तिथून निघा नाही तर तुम्हाला अरेस्ट करेल. तुम्ही काय केले तिथे? उसके ऊपर से कोई यही नहीं, इतना बड़ा कांड है। अरे उसने जो मस्जिद बनाया कुछ साल पहले उधर मैदान था, वो मस्जिद भी हम लोग ने वीडियो में डाला था। हम लोग ने बोला था ये मस्जिद इधर नहीं था, ये मस्जिद किधर से आ गई, इधर 9 लड़की लोगों का धर्मांतर है, लेकिन कुछ सुनता ही नहीं है। अंबरनाथ का जामा होता है. हाँ, नाही, जामा मध्ये नाही. मग दुसरा मंदिर आहे का? हाँ, दूसरा एक मंदिर आणि है। त्या सरांना ते एज्युकेटेड सर आहेत, काय बोलतात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता पण आहेत. त्यांच्याकडे मी गेले, सर मला हे आम्ही ब्राह्मण समाजाचं आहे, आम्हाला इस्लाम समजत नाही. आणि त्यावेळेस सरदार वाळकरची नवीनच हत्या झाली होती. तर सर माझ्या मुलीला, माझं एकुलतं एक लेकरं मुलीला काय हे करून तर मुली उपभोगून केला. नंतर 26 जानेवारीला रात्री 7:22 50,000चा स्क्रीनशॉट पाठवला आणि आम्हाला सांगितलं तुम्हाला एक कलीम म्हणून मुली आहे. काय काय आहे ते? क्या पता 5:13 कधी केलं काय येऊन काय केलं तुम्ही? माहित नाही काय केलं. ते खाली CCTV मध्ये भेटले. अच्छा. ठीक आहे, तुम्ही निवांत राहा. ही माहिती दिली आहे ना, काय आणि सर करायचं पूर्ण माझ्यावर काही चिंता करू नका. समजी ही माहिती आमच्याकडे दिल्यानंतर त्याच्यावर काहीतरी तुमच्या मुलीला सुखरूप घरी आणण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलले जातील. म्हणजे तिला पण शेवटी आता ती त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांचं जास्त ऐकत असेल. त्या दिवशी सोमवार आहे की नाही? तिला हे लोक विविध काय ते काय त्यांच्यावर करतात, त्याच्यामुळे त्या आपल्या आई वडिलांना भावाला ओळखण्यामुळे लांब जातात त्याच्या मुली. तेच बोलतो, त्या काही गोष्टी होत आहेत. ठीक आहे, मी मागणी आमचं मी तर काय मागे आवाज कसला आहे? बाहेर तर माझ्याशी तर थोडी मी रोकटोक करते म्हणून मला थोडीशी क्रॉसिंगमध्ये असायची, पण भावाला आणि वडिलांची खूप टच, चांगले टचमध्ये असत होती. नाही काय आहे ती आता ती स्वतःच्या पण ताब्यात नसेल. हे लोक ज्या पद्धतीने त्या लोकांना काहीतरी खायला घालतात, काहीतरी करतात. तर सोमवारी सर आम्ही तिला जेलमध्ये भेटायला गेलो. जाकीर नाईकच्या सीड्या होत्या तिच्याकडे. किडी देते, ब्रेन वॉश करते. आम्ही जेलमध्ये गेलो होतो भेटायला त्या दिवशी. तर खूप रडत होती की आता मी बर्बाद झाले, आता मी वाचणार नाही आणि तुम्ही लोक हे घर सोडून जा, तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून अशी बोलली. ती खूप रडत होती. आम्हाला 10 मिनिटच भेटू दिले तिथं. कभी कभी लड़की इतना अच्छा बात करता है, फिर कभी 1-2 दिन बाद फिर फोन करेगा तो वो चिड़चिड़ा जैसा है। हा तिथला दिन तर किती दिवस तर ना सर आम्ही कॉल केला ना, कॉल तर उचलायचे पण कुणी काहीच बोलायचं नाही. जेव्हा मी बोलले की मी आता पोलिसांकडे जाते, माझ्या मुलीला ब्लॅकमेल केलं जातं, मला जर कॉल आहे तर दुसरंच कोणी तर हँडल करताय, माझ्या मुलीला त्रासामध्ये मी आता कंप्लेंट करते जाऊन, का तर माझी मुलगी बोलत नाही माझ्याशी. असं बोलल्याच्या नंतर मग 2 महिन्याच्या नंतर मुलगी बोलली की मम्मी मी ठीक आहे म्हणून. आता म्हणजे गेल्याच्या नंतर सुद्धा आम्ही संपर्कात सारा टाईम फोन करत राहायचो. म्हणजे ब्लॉक केलेलं असायचं, दुसऱ्यांच्या मोबाईलवर फोन करायचं का ते विचारायला तिच्यासाठी ते कशी आहे काय आहे.
कुणाच्या संपर्कात आहे असं विचारण्यासाठी. तर कधी कधी छान बोलायची, पण रात्रीचं टायमाला असं एक फोन आला की ती शिव्यागाळी करायची एकदम. म्हणजे असं वाटायचं की काहीतरी म्हणजे तिला काहीतरी असे पदार्थ खाल्ले गेले की ती पूर्ण हो. विषयामध्ये आहे. अशी असायची ती सतत. ठीक आहे, आमच्यावर सोडा, काय करायचं जेव्हा जेव्हा तुमची मदत आम्ही मागू, हो सर. तिच्याशी बोलायचं असेल तेव्हा तुम्ही चर्चा करू. हो सर. बाकी पुढचं काय असेल आपल्या सगळ्याच गोष्टी ते सांगू शकत नाही. बराबर सर. पण जे होईल ते तुम्ही फक्त काही चिंता करू, आम्ही लोक आहोत. हो सर. आप अभी कभी भी पुलिस स्टेशन जाओगे ना, एक सूचना हमको एक देना। बता दे, तुम्ही फक्त पुढे काही बोलताना करताना हे लोकांना फक्त कळवा, की आम्हाला पुढे काय काय गोष्टी पोलिसांकडून जे होत आहे, जे आता मी ऐकलेले आहेत, पुढे मला जेव्हा गृहमंत्र्यांशी बोलत असताना ह्या काही गोष्टी मला लागतील, तेव्हा फक्त तुम्ही लक्षात घ्या, काही तुमच्याकडे आहे ह्याच्यानंतर काही घडलं फक्त ह्या लोकांना फक्त और कळवा. अभी किसी से आपको कोई डरने की जरूरत आणि नहीं काय है। घाबरू नका. हे पोलीस जे मोजके जे काय तुमच्यावर हे जे करतायत ना, त्यांच्या आता बघितल्यानंतर बाकी सगळ्यांची कोणाची हिंमत होणार नाही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणार. समजलं ना, ह्या गोष्टी आपल्या राज्यात तरी चालणार नाही. मी ज्या अर्थी आलेलो म्हणून तुम्ही चिंता करू नका, आपण मार्ग काढायचा आहे त्याच आणि मुलीला सुखरूप घरी आणायचं या उद्दिष्टाने आता पावलं होती. त्यावेळेस त्यांना सर सौरभ भैया, हे भैया आणि आपल्या संघटनचे जेवढे पण लोक होते ते मदत तर करायचे, पण त्यांनी त्या बायकांनी मला पूर्ण कॅरेक्टरलेस साबित केलं. आणि मुलीला सर काही काय सर आप आइए. हे गणेश भाई नाही, ते गाडी आपलं- चालवतात, पण खूप मदत आपल्या केली हिंदुत्वाचे त्यांनी. पण विचाराचे सगळेजण आहेत ताई. आम्ही सगळे एकत्र ताकदीने तुमच्यावर उभे आहोत. फक्त तुम्ही मनोधैर्य तोडून देऊ नका, नाही, नाही. त्याला धीर द्या. आता आलोय ना आम्ही लोक सगळे व्यवस्थित मार्ग काढत आणि मी आलोय तर समजून घ्या, देवेंद्र फडणवीस जिंकले पण तुमची सगळी माहिती मी स्वतः देईल. सगळे आपण करू आणि मुलीला सुखरूप कसं आणता येईल, ही जी काय बाकीचे जे मस्ती सुरू आहे ना काही लोकांच्या आशीर्वादामुळे कसे बंद होईल मी पाहतो. असं तेवढीच अपेक्षा तुमच्याकडून. तुमच्या घरचा आता नाही. माझं मुली मुलांसोडून कुणी नाही माझं आमचं दुनियामध्ये. मस्जिद से किरण हो. सब बंद होगा, होय सब बंद होय होगा, सब बंद बघा, होगा। तुम्ही स्वतः नजरेने बघा. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या. काही झालं या माझ्या व्हिजिट नंतर तुम्हाला कोणी फोन केला, धमकी दिली, लगेच आम्हाला कळवायचं. त्यांचा काय हातपाय जागेवर ठेवायचं की नाही आम्ही ठरवू. फक्त तुम्ही काय अंगावर घ्यायचं नाही, लगेच ह्या लोकांना कळलं ना. का तर माझी मुलगी तर वाचेलच तुमच्या 100% माध्यमातून, वाचणार. पण आणखी पण इलाक्यांचे बाकी सगळ्यांचेच वाचू नका, कारण का हिंदूंनाच वाचवण्यासाठी आम्ही लोक आहोत ना. हा सर. म्हणून काय एकाच्या नावाने उदाहरण तरी जाऊन दे. हो सर. आणि जे पद्धतीने काही लोक डिपार्टमेंट मदत करतायत ना त्यांना पाहतो आम्ही. हो सर. हा चल.